या घडीची महत्त्वाची बातमी आहे। तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे। अर्धा तासापासून दोनही मार्गावर वाहतूक ठप्प झालेली आहे। अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान वाहतूक ठप्प झालेली आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झालेली आहे। अर्धा तासापासून दोनही मार्गावर वाहतूक ठप्प झालेली आहे। अंबरनाथ आणि बदलापूर या दरम्यान वाहतूक ठप्प झालेली आहे। 5:15 वाजता आहेत। अनेक नोकरदार वर्ग आता मोठ्या प्रमाणावर कार्यालयीन सुटण्याची वेळ, त्यामुळे नोकरदार वर्ग आपल्या इच्छित स्थळ घरी निघण्याकरता म्हणून निघालेला आहे आणि त्याच दरम्यान ही घटना घडतीये। मध्य रेल्वेवर आता वाहतूक कोलमडलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। रेल्वेची वाहतूक मध्य रेल्वेची ठप्प आहे, ही दृश्य आपण पाहतोय। अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान ठप्प झालेली आहे वाहतूक। अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान तांत्रिक बिघाड झालेला आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सध्या दुरुस्तीचं काम हे सुरू आहे आणि त्याकरता म्हणून आता या ठिकाणाची वाहतूक ठप्प झालेली आहे। 5:15 वाजता आहेत। कार्यालयीन वेळा सुटण्याची वेळ आहे। 5 वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मध्य रेल्वेत गर्दी होऊ शकते, स्थानकांवर गर्दी होऊ शकते, पण त्याच दरम्यान मात्र इथं मध्य रेल्वेची सेवा कोलमडलेली आहे। याचा फटका मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्गाला बसण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।